सारंग आपल्या रूममध्ये बसून ऑफिसचं काम करत असतो. तेवढ्यातच तिकडे धावत धावत अप्पू येतो आणि तिथेच थांबतो त्याच्याजवळ. इथं सारंगला कळतं त्याला काहीतरी बोलायचं आहे म्हणून, आणि तो कॉल संपवतो आणि अप्पूला विचारतो, काय झालं अप्पू? अप्पू पण बेडवर त्याच्या बाजूला बसतो आणि आपली मूठ त्याच्यासमोर करतो. इथे सारंग त्याच्या मुठीवर हात मारतो आणि तो एकदम ती मूठ उघडतो अप्पू. तेव्हा त्याच्यात चॉकलेट असतं. सारंग म्हणतो, चॉकलेट? तो म्हणतो हो. तेव्हा सारंग म्हणतो, पण तुला तो गोड खायचा नाही आहे. तर अप्पू म्हणतो, पण मी दुसऱ्याला तर देऊ शकतो ना हे गोड. सारंगला कळतं की अप्पूने त्याच्यासाठी ते चॉकलेट आणलं आहे म्हणून. सारंग ते चॉकलेट घेतो आणि उघडून खाणारच असतो. तेवढ्यातच तिकडे सावली येते. सारंग सर मला असं बोलायचं, आणि एकदम अप्पूकडे बघते आणि थांबते. इथे अप्पू म्हणतो, काय अक्के तू? सारंग सर, तू काय नोकरी करते का? ते दाजी आहेत. त्यांना सर काय म्हणते? सर तेव्हाच म्हणतात जे नोकरी करतात, त्यांचे बॉस असतात ना, त्यांना सर म्हणतात. तू एक काम कर ना, दाजींना नावाने हाक मार. नाही तर मग एक काम कर, आहो म्हण. इकडे सारंग हे सगळ्या गोष्टी ऐकत असतो आणि सावलीला कळत नाही यावर आपण आता काय बोलायचं आणि अप्पूला गप्प कसं करायचं. इथे अप्पू उठून तिच्या बाजूला येतो आणि म्हणतो, काय अक्के बोल ना सारंग. तेव्हा सारंग पण म्हणतो, हो, मला माझ्या नावाने हाक मार म्हणून. इकडे सावलीची हालत खराब होते. तिला दोघंजणं फोर्स करतात. तेव्हा सावली म्हणते, सारंग, आणि हळूच सर. तेव्हा अप्पू डोक्यावर हात मारतो आणि सारंग म्हणतो, काय बोलली? नाव घेतल्यानंतर तो हळू आवाजात सर पण म्हणले काय? तर ती मान हलवते आणि म्हणते हो म्हणून. इथे सारंग म्हणतो, तू फक्त सारंग म्हणून हाक मार, सर कशाला लावते पुढे. इकडे अप्पू पण तिला सांगत असतो, पण ती काय ऐकायला तयार नाही, ती सर लावतेच. इथे अप्पू म्हणतो, अक्के तुझ्याकडनं काहीच होणार नाही म्हणून, आणि तो तिकडून निघून जातो. इकडे सारंग म्हणतो, काय झालं आहे, नावाने हाक मार ना. ती म्हणते, नाही, कारण तुमच्याबद्दल मला खूप आदर आहे. जसं तुम्ही तुमच्या आईवडिलांचा मान ठेवता, आदर करता, त्यांची काळजी घेता, आपल्या कर्मचाऱ्यांची पण काळजी घेता, आणि इथे आल्यापासून मी बघते ना, तुमची काहीच मागणी नाही आहे, अगदी साधेपणाने राहताय तुम्ही. हे सगळं असताना तुम्हाला अरेतुरे कसं करू? तुमचा मान खूप आहे आणि मला खूप वाटतं तुमच्याबद्दल. हे सगळं ऐकून सारंगला खूपच बरं वाटत असतं आणि ते सावली खूप भरभरून बोलते त्याच्याबद्दल, आणि ती तिथून निघून जाते. आणि सारंग तेच विचार करत असतो. सोहम आणि बबलूचं जेवण झाल्यावर ते बाहेर अंगणात येतात हात धुवायला. तेव्हा ते म्हणतात, जेवण खूपच चांगलं झालेलं ना, एक दुसऱ्यांना सांगतात. ते म्हणतात, हो ना, खूपच छान झालेलं जेवण. आणि इथं बबलू सोहमला म्हणतो, बरं झालं सारंग दादाने ऐश्वर्या वहिनीचा माज उतरवला. ती कशी करत होती? असंच त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा सोहम म्हणतो, उद्या आपल्याला भैरवी वजेने बोलवलं जेवायला. इथे बबलू सोहमच्या हातावर पाणी घालत असतो. तो आपला हात धुतो आणि इथे बबलूची वेळ येते. सोहम त्याच्या हातावर पाणी घालत असतो. तेवढ्यातच सोहमला तारा दिसते आणि तो ते पाणी बबलूच्या हातावर घालण्याच्या ऐवजी डोक्यावर घालतो. आणि इथे बबलूला कळत नाही काय चाललं आहे म्हणून. इथे सोहम अगदी हरवून तिकडे त्याला तारा दिसते आणि तिच्यातच हरवलेला असतो. ताराही सोहमकडे बघत असते आणि हरवलेली असते. मग तिला कळतं की सोहम काय करतोय, तर बबलूच्या डोक्यावर पाणी घालतो हाताच्या ऐवजी, आणि ती त्याला म्हणते, बघ काय करतोय ते, इशाऱ्यानेच सांगते. आणि त्याचं लक्ष तिकडे जातं तर बबलूच्या डोक्यावर पाणी पडत असतं, हातावर नाही. बबलू चिडतो, म्हणते, तुला काय सगळीकडे ताराच दिसते काय? काय पण तू. आणि इथे दोघांची पकडापकडी सुरू होते. सोहम पुढे पळत असतो आणि पाठीमागे बबलू ती पाण्याची बादली घेऊन सोहमच्या पाठीपाठी पळत असतो. दुसरीकडे इकडे जयंती भैरवी माईंना फोन करते आणि सगळी हकीकत सांगत असते. ऐश्वर्याचा कसं सारंगनी माज उतरवला आणि काय काय तिने केलं, आणि सारंगनी तिला काय काय सांगितलं आणि काय नाही ते. इथे भैरवी म्हणते, अच्छा. इथे जयंती म्हणते, बहुतेक सारंगच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे. त्याला बहुतेक सावलीबद्दल, आणि ते दोघीजणी याच गप्पा मारत असतात. भैरवी जयंतीला म्हणते, उद्या मी सगळ्यांना जेवायला बोलवलं आहे. इकडे जयंती हे ऐकून खुश होते, पण भैरवी म्हणते, तू यायचं नाहीस, कारण ऐश्वर्याने मला नाही म्हणून सांगितलं आहे. ते तिकडे राहून काहीतरी करणार आहे आणि तुला तिच्यावर लक्ष ठेवायचं आहे. ती म्हणते, असं कसं, मग मला डब्बा पाठवा. इथे भैरवी म्हणते, ठीक आहे, मी तुला तुझ्या आवडीचे गुलाबजाम पाठवेन. आणि इथे जयंती म्हणते, मला ॲडव्हान्स तर पाठवा. ती म्हणते, ठीक आहे, आणि फोन ठेवतात. तेवढ्यातच जयंती बघते, इकडे सोहम पळत पळत येतोय आणि पाठीमागे बादली घेऊन बबलू पळतोय, आणि सोहम जयंतीच्या पाठी येऊन लपतो. बबलू त्याला बाहेर ये करत असतो. तेवढ्यातच सोहम जयंतीच्या पुढे येतो
आणि बबलू त्याच्यावर पाणी फेकण्यात तेवढ्यातच सोहम तिकडून पळतो आणि सगळं पाणी जयंतीवर पडतं आणि ती भिजते. इकडे दोघंजणं सोहम आणि बबलू बघून एकदम दचकतात. मग बबलू ती बादली जयंतीच्या डोक्यावर उलटी करतो आणि तशीच ठेवून ते दोघंजणं तिथून पळतात. इथे तिलोत्तमाचा फोन येतो ऐश्वर्याला आणि ती विचारते काय चाललं तिकडे. मी सारंगला कधीपासून कॉल करते पण तो काही उचलत नाही आहे. इकडे ऐश्वर्या म्हणते मॉम तुम्ही काळजी करू नका मी आहे. त्या मुलीने सारंगला भलतंच इम्प्रेस केलेलं दिसतंय. सारंग एकदम बदलला आहे म्हणून. इथे तिलोत्तमाला खूप राग येतो. ती म्हणते काहीही झालं तरी सारंग बिघडला नाही पाहिजे आणि येताना ती मुलगी या घरात परत आली नाही पाहिजे. हे तू बघायचं ऐश्वर्या. ती म्हणते हो मॉम मी सगळं सांभाळते तुम्ही काळजी नका करू. आणि तिलोत्तमा आणि ऐश्वर्या फोन ठेवून देतात. नंतर रात्र झाल्यावर ऐश्वर्याची नाटकं सुरू होतात. ती म्हणते मी खालती नाही झोपणार म्हणून. मला लहानपणापासून बेडवर झोपायची सवय आहे आणि ते सुद्धा मखमली बेडवर. मग इथे आलीस कशाला. सावलीच्या घरची तर हे बोलू नाही शकणार पण सोहम बबलू किंवा सारंग हे बोलूच शकतात. तुला जर का त्रास होतोय आणि तसंच सगळ्या गोष्टी हव्यात तर घरी जा परत इकडे कशाला राहते. इथे ऐश्वर्या सगळ्यांना फैलावर घेते की मला असंच हवं आहे तसंच हवं आहे. अमृता म्हणते मी इकडे खालती झोपणार आहे गादी घातली आहे तू पण ये ना माझ्या बाजूला. ती म्हणते सॉरी मी खालती झोपणार नाही म्हणून. आणि इथेच ही चर्चा चालू असते. तेवढ्यातच तिकडे सारंग येतो आणि म्हणतो काय चाललं आहे म्हणून. तेव्हा इकडे त्याला कळतं की ऐश्वर्या काही खालती झोपायला तयार नाही तिला मखमली बेड हवा आहे करून. तर इथे सावली म्हणते ठीक आहे मॅडम तुम्हाला जसं हवं आहे ना तसंच मी देईन म्हणून करून. इथे ऐश्वर्या म्हणते मग कर ना वाट कसली बघतीयस. इथे सावली एका बाकड्यावर 4-5 गाद्या घालते आणि त्याला बेडसारखं बनवते. ते एकदम मऊसूत होतं. ऐश्वर्यालाही बघून पटतं ती गोष्ट. सावलीने चांगलीच युक्ती वापरली आहे म्हणून सगळेजणच खुश होतात. इकडे हे सगळं बघितल्यानंतर सारंग म्हणतो चला आता आपण झोपूया म्हणून. सारंग आपल्या रूममध्ये जातो झोपायला. सोहम बबलू सावलीचे वडील भाऊ ते पण निघून जातात झोपायला. इकडे ऐश्वर्या अमृताला विचारते वहिनी तू कुठे झोपणार आहेस. तेव्हा ती म्हणते हे काय इकडे खालती गादी घातली आहे ना माझ्यासाठी मी तिकडेच झोपेन म्हणून. आणि ऐश्वर्या सावलीला म्हणते की जा माझी मेकअप वॅनिटी आण म्हणून. इथे सावलीला काही कळत नाही. ती उभी राहून तिच्याकडे बघत असते. तेव्हा जयंती ऐश्वर्याला म्हणते तिला काय करणार ती कधी मेकअप करते का थांबा मी आणते म्हणून. आणि ती जाते आणि तिची मेकअप वॅनिटी आणते. ऐश्वर्या सावलीकडे बघते आणि म्हणते काय बघतेस जा ना. इथे सावली निघून जाते आणि जयंती ऐश्वर्याबरोबर तिच्याच गादीवर बसते आणि सगळ्या गोष्टी बघत असते त्या वॅनिटीमध्ये काय आहे म्हणून. सावली आणि सारंग झोपलेले असतात. तेवढ्यातच सावलीला जाग येते आणि ती बघते तर तिकडून झुरळ येते. ती झुरळाला खूप घाबरते म्हणून एकदम डचकून उठून उभी राहते आणि ते झुरळ तिच्याच दिशेने येत असतं. ती खूपच घाबरते. ती सारंगकडेही बघते पण सारंग एकदम गाढ झोपलेला असतो त्यामुळे ती त्याला उठवत नाही. पण ती एकदम डचकते उभी राहते. जशी जशी ती पाठीमागे जात असते तसं तसं ते झुरळ तिच्या दिशेने येत असतं. ती एकदम डचकते आणि जाऊन बेडवर बसते. तिच्या एका साईडला झुरळ आणि दुसऱ्या साईडला सारंग सर. आता तिची आली आहे पंचायत. ती घाबरून देवाचं नाव घेत बसलेली असते आणि झुरळाकडे बघत असते. इकडे बाहेर ऐश्वर्याला झोप येत नाही आणि त्यातून जयंती घोरत असते त्यामुळे तिला आणखीनच त्रास होत असतो. ती उठते आणि हळूच बाहेरचा दरवाजा उघडते आणि बाहेर जाते. तिला हे बघायचं असतं की सारंग आणि सावली एकत्र झोपतायत की काय त्यांच्या रूममध्ये काय चाललं आहे हे तिला बघायचं असतं. म्हणून ती बाहेर येते आणि त्यांची खिडकी शोधत असते खिडकीतून आत डोकवायला की त्यांचं नक्की नातं तरी काय आहे. कारण तिला असं वाटतंय की सारंग बदलला आहे म्हणून तिला चेक करायचं असतं सारंग आणि सावली हे दोघं नवरा बायको सारखेच वागतायत की काय.